हॅलो हाय, वेलकम टू सखी शृंगास ऑनलाईन प्लॅटफॉर्म. मैत्रिणीनं 2-3 दिवसांपासून माझ्या साडीशी रिलेटेड कोणतेच अपडेट येत नव्हते आणि त्याला काही कारणंही होती. त्यामुळे मी नाही टाकले. आणि आज मला एक जो रिसेंट एक्सपिरियन्स आला, जो अनुभव आला, तो मला तुम्हाला सांगायचा होता. सध्या ऑनलाईन फ्रॉड्स खूप चालू आहे आणि अशाच एका इन्सिडन्समधनं मला एक आज चांगलाच अनुभव आला. आज सकाळचाच किस्सा आहे, काल परवापासून त्याच्यामध्ये मी थोडेसे होते. एक 2-3 दिवसापूर्वी मी जी रील पाठवली होती, जी आपल्या सेटवरती टाकलेली होती, तर त्याच्यावरतून मला एक क्वेरी आली होती. मला त्या व्यक्तीने, एक व्यक्ती होती, तिने मला व्हॉट्सअपवरती मेसेज टाकला की ही साडी अजूनही अवेलेबल आहे का? तर मी त्याला हो म्हणाले. येस ऑफकोर्स आय हॅव. तर मग तो म्हणाला की मला ही साडी हवी आहे. तर मी म्हटलं ओके सर, कोई प्रॉब्लम नहीं, मैं आपको साड़ी से रिलेटेड डिटेल वीडियोज़ और बाकी फ़ोटोज़ वगैरह सेंड करती हूँ. तर मी त्याला प्रॉपर व्हिडिओज आणि फोटोज पाठवले, कलर्स ऑप्शन पाठवले. त्यातनं त्याने काही साड्या चूज केल्या आणि मला म्हणाला की ठीक आहे, पेमेंट किती होईल, टोटल शिपिंग चार्जेस किती होतील ते सांगा. मी त्याला सगळे डिटेल्स सांगितले. त्यानंतर त्याने 5-6 तासाचा पॉज घेतला. मग मी त्याला कॉन्टॅक्ट केला. कॉन्टॅक्ट म्हणजे की त्याला परत म्हटलं की आर यू स्टील वॉन्टेड टू दिस साडी, बिकॉज आय हॅव अ सम क्वेरी. तर तो म्हणाला की नाही मॅम, आय वॉन्ट. तर मी म्हटलं सर ओके. मग त्याने मला तिकडून कॉल केला आणि मला म्हणाले की मॅम बट मैं पेमेंट तो कर दूंगा, बट ये फ्रॉड तो नाही आहे ना. तर मी त्याला मग सांगितलं की नाही सर, फ्रॉडवाला सीन नाही आहे. आपण तुम्ही हवं असेल तर तुम्हाला आमच्या जी लीगल वेबसाईट आहे तिथूनही तुम्ही ही साडी मला म्हणजे ऑर्डर करू शकता आणि तिथून तुम्हाला लीगली तुमचं ट्रॅकिंग ID वगैरे बाकी सगळे डिटेल्स पण मिळून जातील आणि तुम्ही व्हॉट्सअप थ्रू आला तरी तुम्हाला सेम प्रोसेस राहणार आहे. तर फ्रॉडवाला सीन येतच नाही. तर त्याने मला 2दा-3दा हे विचारलं. त्यानंतर तो मला म्हणाला की ठीक आहे मॅम, कोई प्रॉब्लेम नाही, मैं पेमेंट कर देता हूँ. तर त्याने मला पेमेंट पाठवण्याच्या आधी कन्फर्मेशनसाठी जीपेला माझं अकाउंट सर्च केलं आणि मला त्याने मेसेज पाठवला की हे तुमचं अकाउंट आहे का, नक्की सांगा, मी तुम्हाला दाखवते. त्याने मला हा स्क्रीनशॉट पाठवला आणि मला म्हटलं की मॅम हेच तुमचं अकाउंट आहे का, मला त्याच्यावरती पैसे पाठवायचे. तर मी त्याला म्हणाले हो सर, हे माझंच अकाउंट आहे, तुम्ही ह्याच्यावरती पैसे पाठवून द्या. तुमचं पेमेंट आल्याचं कन्फर्म झालं की मी लगेचच तुम्हाला साडी कुरिअर करून देईल आणि त्यासोबतच तुम्हाला ट्रॅकिंग ID पण मिळून जाईल आणि तुम्हाला ही साडी 5 ते 6 दिवसामध्ये की मे बी 8 दिवसामध्ये मिळून जाईल. कारण त्यांची ऑर्डर ही बाहेर स्टेटमधनं होती. त्यांनी जो ॲड्रेस दिला होता तो ते बाहेर स्टेटचा होता. तर त्यांना मी आधीच केलं की मे बी साडीला 5-6 पेक्षा पण जास्त दिवस लागू शकतात. त्याला काही प्रॉब्लेम नव्हता. तर त्याने म्हणाला ओके मॅम. तर म्हटलं सर प्लीज मग तुम्ही पेमेंट करून टाका आणि त्यानंतर मी तुम्हाला बाकीचे डिटेल्स देते. तर त्याने काय केलं, त्यानं पेमेंट केल्याचं मला म्हटलं की मॅम मैं तुरंत पेमेंट करता हूँ. आणि त्याने मला हे बघा, तुम्हाला दिसतंय का, हे बघा काही अमाऊंट त्याने मला पाठवली. त्याची साडीची किंमत होती 950 रुपये, ठीक आहे, विथ शिपिंग होती. त्यानं सुरुवातीला एकच साडी सांगितली होती, कारण तो म्हणाला की मॅम मैं एक साड़ी अभी लेता हूँ, मुझे मेरे बहन को गिफ्ट करनी है, तो और उसके बाद फिर मैं उसमें और ऑप्शन भी मुझे चाहिए. तर म्हटलं ओके सर, काही प्रॉब्लेम नाही आहे. तुम्हाला आवडली ही साडी तुम्ही ही घ्या किंवा मग नंतर अजून बाकीचे ऑप्शन्स माझ्याकडे आहे, तुम्ही ते घेऊ शकता. तर त्याने मला 950 काय केलं, मेसेज टाकताना 9,950चा मेसेज टाकला आणि मला म्हणाला की मॅम गलती से मैंने आपको एक्स्ट्रा पेमेंट कर दिया है, 1 9 की जगह पे 2 9 प्रेस हो गए, तो आपको 9,000 रुपये एक्स्ट्रा आ गए हैं, तो प्लीज़ मुझे वो रिफंड कर दीजिए. आणि मी त्याला म्हणाले ओके सर, कोई प्रॉब्लम नहीं है, अगर मेरे पास आपका एक्स्ट्रा पेमेंट आ गया होगा तो मैं आपको तुरंत कर दूंगी, बस मुझे कन्फर्म कराने दीजिए. तो मला सारखा कॉन्टॅक्ट करत होता, सारखा मला कॉल आणि मेसेज टाकत होता, प्लीज़ मैम मुझे ज़रूरत है, मुझे पेमेंट ज़रूरी है, मुझे किसी और को देना है, आप साड़ी के पैसे रख लीजिए, बस मुझे ऊपर के 9,000 रुपीज़ दे दीजिए. तर मी त्याला म्हणाले की मला पहिलं बँकेला कोऑर्डिनेट करू दे, बँकेला विचारू दे, मला मेसेज आलेला नाही आहे, टेक्स्ट आलेला नाही की क्रेडिट झालेत म्हणून. जर मला क्रेडिट झाले असेल तर मी तुम्हाला पाठवणारच, काही प्रॉब्लेम नाही आहे. मला साडीचे माझे हक्काचे आणि कष्टाचे मिळाले, तर मला तुमचं एक्स्ट्रा पेमेंट का पाहिजे, मला नको, मी तुम्हाला पाठवून देईल. तो मला सातत्याने मला मेसेजेस करत होता. मी नंतर जेव्हा क्रॉस चेक केलं तर त्याने तो मेसेज फक्त म्हणजे एडिट करून पाठवलेला होता, फक्त एडिट केलेलं होतं ना, त्यानं पेमेंट केलेलं होतं ना, पैसे त्या 1 रुपया त्याने पाठवलेला नव्हता. मग त्याला मी जेव्हा कॉल केला आणि त्याला म्हटलं की सर तुमचे पैसे मला क्रेडिट झालेच नाही, तर मी तुम्हाला पेमेंट नाही करू शकत. जर मला पेमेंट झालेलं असतं तर माझ्याकडे तसं कन्फर्म मेसेज आला असता आणि मी क्रॉस चेक करते. तर सर तुम्ही मला विचारताय तुम्ही फ्रॉड कराल का किंवा तुम्ही खरंच सेलर आहात का, बट सर ॲक्च्युली तुम्ही माझ्यासोबत फ्रॉड करण्याचा प्रयत्न करत होता. तर त्यानं माझा फोन लिटरली कापून टाकला
आणि नंतर नंबर ब्लॉक केला आहे. तर मैत्रिणींनो, जे माझ्यासोबत आज घडले ते तुमच्यासोबत पण होऊ शकतं. कोणीही कोणत्याही प्रकार म्हणजे आजकाल फ्रॉड एवढे एक्स्ट्रीम लेवलला गेलेले आहे ना, की आपण इमॅजिन पण करू शकत नाही. आणि आपल्या फोनवरतून सगळे व्यवहार चालतात. अकाउंट लिंक असतात, तेच अकाउंट आपण एकच नंबर आपला बऱ्याच ठिकाणी लिंक असतो. आणि कधी-कधी ह्याच गोष्टीचा गैरफायदा लोकं घेतात. ठीक आहे, नुसता मेसेज टेक्स्ट करता आणि सांगता की तुम्हाला मेसेज आलेला आहे, किंवा मग तुम्हाला जीपे किंवा फोनपेचं स्क्रीनशॉट पाठवता आणि सांगता की हे बघा माझ्याकडे स्क्रीनशॉट आहे, तुम्हाला पैसे मी पाठवले. बट जोपर्यंत तुमच्या अकाउंटला पैसे क्रेडिट होत नाही, विश्वास ठेवू नका. कारण आजकाल इझी मिळणारे हे पैसे लोकांना हवेहवेसे झालेले आहे आणि त्यामध्ये तुमच्या आमच्यासारखे ज्यांची कष्टाचे एक एक रुपयाची कमाई असतात त्यांचं प्रचंड नुकसान होतं. तर बी अलर्ट आणि ह्या सगळ्या गोष्टींपासून दूर राहा. आणि तुमच्यासोबत जर असं काही होत असेल तर तुम्ही तुमचे एक्सपिरियन्स, तुमचे अनुभवसुद्धा शेअर करत चला, जेणेकरून आपल्या आजूबाजूचे लोक ह्या गोष्टीपासून अलर्ट होतील आणि त्यांच्यासोबत ह्या गोष्टी होणार नाही. तुमचं काय या गोष्टीवरती मत आहे मला नक्कीच सांगा. आणि परत एकदा सांगते, अलर्ट राहा. कारण आपण फोनवरती ट्रान्झॅक्शन्स करत राहतो. तर ट्रान्झॅक्शन करताना जे दोनदा OTP विचारले जातात त्याचं कारण तेच असतं की तुम्ही क्रॉस चेक करा परत एकदा की तुम्ही जी अमाऊंट टाकलेली आहे, फिल केलेली आहे, तीच आहे का. तर प्लीज गडबडीमध्ये ट्रान्झॅक्शन करणं, गडबडीमध्ये मेसेज रीड करणं अवॉइड करा. कारण ह्याचा परिणाम आपल्याला प्रचंड मोठा होऊ शकतो. सो प्लीज बी अलर्ट. थँक्यू.